नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता स्वानंदीने असं काहीतरी केलेलं असतं एका फोन कार्डच्या सिममुळे आणि त्या अंगठीमुळे आता ती जे ह्या किडनॅपरपर्यंत पोहोचलेली आहे आणि किडनॅपर आपल्याच घरामध्ये आहे आणि हे त्यांनी का केले अंशुमन आणि मलिका म्हणून मात्र स्वानंदीने रंगेहात त्यांना पकडून त्यांच्या तोंडातून हे सर्व काही कबूल करून शेवटी ह्या दोघांना घराच्या बाहेर तर काढलेलं असतं। परंतु आता मात्र पोलिसांच्या ताब्यात सुद्धा मात्र स्वानंदीने यांना दिलेलं आहे। त्यासाठी मात्र मित्रांनो आता पुढे काय होतं, स्वानंदीच्या हाती हे सगळे पुरावे कसे लागतात आणि देवाचा नक्की काय चमत्कार होऊन स्वानंदीला शेवटी मात्र आता ह्या म्हणजे गुन्हेगारापर्यंत कसं पोहोचली जाते हे आपण आता सविस्तर बघूयात। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता विण दोघातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स रोजच पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता आजी सुखरूप घरी आलेली असते, परंतु 25 लाख रुपये हे मात्र मलिका आणि अंशुमनने घेतलेले आहेत आणि त्यासाठी मात्र आजीची इतकी म्हणजे अवस्था बेकार केली। आजीला मात्र आता त्या गुंगीच्या औषधाने खूप त्रास होतोय। डॉक्टरांनी चेक वगैरे करून आता सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं, आजीला औषध उपचार देऊन, परंतु मात्र आता हे सगळं नक्की कशासाठी केलं गेलं, नक्की हे गुन्हेगार कोण होते आणि हे सगळं काय झालेलं आहे हे सगळं काही मात्र आता ह्या स्वानंदीला काढायचं असतं बाहेर। कारण तिला आता तेथे एक अंगठी सापडलेली असते, ज्या रिक्षामध्ये आजीला आणलेलं होतं त्या रिक्षामध्ये आता ही मलिकाकडून एक अंगठी राहिलेली होती आणि त्यात म्हणजे आता ह्या अंगठीमुळे आता खरे गुन्हेगार कोण त्यांच्यापर्यंत ती जाऊन पोहोचणार आहे आणि त्यात म्हणजे स्वानंदीला आता एक खूप मोठा आणखीन क्ल्यू मिळालेला आहे। कारण आता मात्र आजीला किडनॅपर करणारे कोणीतरी दुसरी तिसरी नसून आता नक्कीच मलिका काकूच आहे। कारण जेव्हा मलिका काकू मात्र आता ते हे उघडत होती ते लॉकर आणि लॉकरमधून तिला पैसे घ्यायचे असतात, स्वानंदीला मात्र तो क्षण आठवतो ज्यावेळेस मात्र आता मलिका ही कपाटाचा लॉकर उघडत असते, कारण तिला पैसे घ्यायचे असतात आणि पैसे घेत असताना मात्र आता जी काही अंगठी आहे तर ती अंगठी स्वानंदीने तिच्या हातामध्ये पाहिलेली असते आणि ती अंगठी बघून मात्र आता तिला आठवतं, कारण ही अंगठी माझ्या जवळचीच कोणीतरी आहे, म्हणजे मलिका काकूच्या हातामध्ये आपण पाहिली, हे सगळं काही तिला समजतं। म्हणून मात्र आता मलिका काकू हे सर्व का केलं असेल म्हणून आता स्वानंदी आता त्या फोनवर पुन्हा फोन करते, पण त्यावेळेस मात्र हा फोन स्विच ऑफ असतो। स्वानंदी विचार करते की आता हा नंबर आपण आपल्याजवळ ठेवायला हवा, कारण हा नंबर कधी पण चालू होऊ शकतो आणि त्यामुळे मात्र आपण त्या नंबरपर्यंत पोहोचू शकतो, यासाठी मात्र आता तिने असं काहीतरी डाव खेळलेला असतो। त्यानंतर आता आजीची अवस्था बघतात आता जे काही झालेलं आहे ते मात्र काकूंना या सगळ्याचा जाब विचारायचा, कारण काकूची ही अंगठी आहे, मी अगदी खात्रीशीर सांगू शकते। कारण जेव्हा स्वानंदी बाहेर येते मलिका काकूच्या हातामध्ये बघते तर ती अंगठी हातामध्ये नसते, म्हणून स्वानंदीला आता परफेक्ट समजलेलं असतं की ती अंगठी काकूच्या हातात नाही, म्हणजे नक्की ती अंगठी त्या रिक्षामध्ये आपल्याला आजीच्या जवळ सापडलेली आहे आणि किडनॅपर दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या घरातीलच आहे। म्हणून स्वानंदी आता सकाळी सकाळी उठते, देवघरामध्ये येते, देवाची पूजा वगैरे करते, देवाला हात जोडून म्हणते की देवा काही कर, परंतु आता आजीला किडनॅपर करणारे जे गुन्हेगार आहे तर त्या गुन्हेगारापर्यंत आणि ते सत्य शोधण्यासाठी मला साथ दे, मला तुझी साथ हवी आहे, असं काहीतरी पुरावा माझ्या हाती लागून दे, जेणेकरून मला राजवाड्यांच्या समोर हे सर्व सत्य आणता येईल, त्यासाठी देवा मला तुझी साथ हवी आहे। म्हणून मात्र आता लगेच स्वानंदी बाहेर येते। आता आजी समोर हे सगळेजण बाहेर आलेले असतात, अंशुमन सुष्मिता हे सगळेजण, आणि नाश्त्याला ते एकत्र येणारच असतात, परंतु आता स्वानंदी मात्र आता काकू ही घाईने आतमध्ये जात असते। काकू म्हणते की मला तर खूप काम आहेत, मला मात्र आता सगळं काही काम करून मात्र आता आजीची काळजी सुद्धा घ्यायची आहे, काहीतरी करते। तेव्हा आता स्वानंदी काकूला म्हणते की काकू थांबा, जरा वेळ थांबा, कारण मात्र आता मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा काकू म्हणते की काय बोलायचं आहे स्वानंदी, तर स्वानंदी विचारते की काकू मला असं विचारायचं आहे की तुमच्या हातातील अंगठी कुठे आहे। अंगठी, आता अंगठी म्हटल्यानंतर काकूला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं, तर मलिका म्हणते की कोणत्या अंगठीबद्दल बोलते तू,
मला अंगठी वगैरे काही माहिती नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी थांबा तुम्हाला दाखवते. कारण आता ती अंगठी तुमच्या बोटामध्ये होती. ज्या दिवशी तुम्ही कपाटाचा लॉकर खोलत होता त्या दिवशी ती अंगठी तुमच्या बोटामध्ये होती आणि आता ती अंगठी तुमच्या बोटामध्ये नाही. परंतु आता स्वानंदीला मुद्दाम विचारते की तुमचा दिवस कसा गेला आजचा. तर मलिकाला जसं काहीच माहिती नाही असं दाखवते आणि म्हणते की आजींना कोणी किडनॅप केलं. लोक खरंच काय काय डोक्यामध्ये विचार करत असतात. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की मला तुमचं म्हणजे दुसऱ्याचं माहिती नाही आणि जोपर्यंत आम्ही आणि राजवाडे आहोत ना तोपर्यंत आजीच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही असं स्वानंदी आता मलिकाला चॅलेंज देते. आणि आता मलिका घाबरूनच गेलेली असते. तेव्हा आता समोर स्वानंदी आता हे सगळेजण बाहेर आहेत आणि तेवढ्याच स्वानंदीने सगळ्यांच्या समोर विचारलेलं असतं की काकू ही अंगठी तुमचीच आहे ना. ही अंगठी मला मात्र आजीला जेव्हा त्या किडनॅपरने रिक्षामध्ये बसवलेलं होतं त्यावेळेस आजींजवळ मला ही अंगठी सापडली. तेव्हा आता काकू ती अंगठी पाहते. काकूला तर धक्काच बसलेला असतो. अंशुमनच्या पायाखालची जमीन सरकते. ही तर मॉमचीच अंगठी आहे आणि ती स्वानंदीकडे आलीच आणि म्हणजे स्वानंदीला शेवटी त्या रिक्षामध्ये ही अंगठी सापडलीच. आणि आता मात्र स्वानंदीकडे तर भक्कम पुरावा आहे. पण त्या अगोदर स्वानंदीने मात्र जेव्हा आता घरामध्ये तो फोन लावून बघितलेला असतो आणि तो फोन काही लागत नसतो. तो सिम कार्ड मात्र नक्की बदलवलेला आहे आणि ते सिम कार्ड आता वापरण्यात आलेलं आहे. हे जेव्हा आता स्वानंदीला समजलेलं असतं आणि त्या अगोदर स्वानंदीने एक शक्कल लढवलेली असते की जेव्हा आता हा अंशुमन रागाने ते सिम कार्ड आहे तो इतका आनंदित असतो कारण त्याला पैसे भेटलेले असतात आणि पैसे भेटून मात्र आता तो घाईने ते सिम कार्ड तेथेच फेकून देतो आणि ते सिम कार्ड मात्र आता घरातील त्या नोकराला मितालीला सापडलं असतं. म्हणून ते सिम कार्ड त्या स्वानंदीजवळ आणून देतात आणि सिम कार्ड हे नक्की कोणाचं आहे आणि हे सिम कार्ड कोणी खरेदी केलेलं आहे त्यावरून मात्र ती सगळे काही पुरावे शोधून आणते. सिम कार्डवरून आता हे नक्की आपल्या घरात कसं आणि तेव्हा तिने मोबाईलमध्ये जो काही नंबर आहे तर त्यावर तो नंबर मात्र लावून बघितलेला असतो आणि जेव्हा तो नंबर तेथेच वाजतो तो फोन आणि तेव्हा मात्र आता हा तोच नंबर आहे की ज्या नंबरवरून मात्र आपल्याला येथे धमकावलेला आहे. मग हा नंबर आपल्या घरामध्ये आलाच कसा म्हणजे आता हे सगळं झालंच कसं हे सगळं काही मात्र आता स्वानंदीच्या लक्षात येते. मग स्वानंदी मात्र आता ते सिम कार्ड सुद्धा सगळ्यांच्या समोर राजवाड्यांना दाखवते. राजवाडे हा तोच नंबर आहे की ज्या नंबरवरून आता हे सिम कार्ड ह्या सिम कार्डावरून हा नंबर आपल्याला फोन येत होता आणि त्या नंबरवरून आपल्याला धमकवण्यात येत होतं. मग मला एक गोष्ट सांगा की आपल्याच घरामध्ये हे सिम कार्ड मितालीला साफसफाई करताना कसं सापडलं असेल, नक्की काय झालं असेल. आता हे सगळं काही बघितल्यानंतर आता मात्र स्वानंदीला जे काही आहे ते तिने बाहेर काढलेलं असतं. स्वानंदीला आता भयानक पुरावे सापडलेले असतात ते पण काकू आणि अंशुमनच्या विरोधात. आता दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. तेव्हा समोर म्हणतो की हे कसं शक्य आहे. आता ते सिम कार्ड ते सुद्धा आपल्याच घरामध्ये आणि ही तर अंगठी आहे तर ती सुद्धा काकूची आपल्याच घरामध्ये. तेव्हा काकू आता तत मम करत असते. अंशुमन तर लगेच तिथून जायला निघतो. पण स्वानंदी म्हणते की अंशुमन थांब जरा, मला तुझ्याशी सुद्धा बोलायचं आहे. म्हणून मात्र आता अंशुमन घाबरून गेलेला असतो. तेव्हा काकू म्हणते की नक्की त्या किडनॅपरने हे सगळं मुद्दाम केलं असेल. आता माझी अंगठी वगैरे चोरली असेल आणि तिथे आजीजवळ टाकली असेल, नक्की काहीतरी केलं असेल. त्यावरती मात्र आता लगेच स्वानंदी म्हणते की नाही काकू, किडनॅपर सुद्धा आपल्याच घरातील आहे आणि हे सगळं आपल्याच घरातील आहे. त्यामुळे मात्र किती काही झालं तरी शेवटी आता मला सगळं सत्य समजलेलं आहे. म्हणजे काकूला किडनॅप करणारी व्यक्ती आपल्याच घरामधील आहे आणि का आता हे सगळं त्यांनी का केलं, कशासाठी केलं हे सुद्धा मात्र आपल्याच घरातील आहे. आणि कुणाला तरी पैशांची सोय म्हणजे गरज होती आणि पैशासाठी मात्र मुद्दाम हे सगळं केलं गेलेलं आहे. तेव्हा आता लगेच असं म्हटल्यानंतर सुष्मिता तेव्हा तेथे आलेली असते. सुष्मिता म्हणते की अंशुमनला पैशांची गरज होती म्हणून मात्र अंशुमनने हे सर्व केलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता लगेच सुष्मिता बोलून जाते परंतु मलिका तिच्यावर डोळे मोठे करते आणि परत म्हणते की नाही ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतो. अंशु कधी असं नाही करणार, तू खोटं बोलत आहे. मात्र हे सगळं आम्ही केलेलं नाही, तू का खोटं बोलते. तेव्हा लगेच आता आणि अंशुमनची तर पूर्णपणे बोलती बंद झालेली असते. काय करावं तेच काही त्यांना कळत नसतं. म्हणून मात्र आता घाईने मलिका म्हणते की ही अंगठी स्वानंदी तुझ्याकडे आलीच कशी, ही अंगठी तर माझी आहे. तेव्हा आता आजी म्हणते की हो
मला तर असं वाटतं की मलिका ही सगळं कारस्थान तुझंच असावं, कारण तू कोणत्या थराला जाऊन पोहोचशील मला माहिती नाही. समरला आता फारच राग येतो. समर म्हणतो की काकू तू असं काही करशील मला वाटलं नव्हतं. आणि ते सिम कार्ड आपल्या घरामध्ये सापडलंच कसं? जे काही झालेलं आहे यामध्ये काकू तुझा तर हात नव्हता ना. तेव्हा हे ऐकून आता सगळ्यांना मात्र फार मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता हे सगळं काही काकू करू शकते आणि काकूने हे सर्व केलेलं आहे. म्हणून मात्र आता समरला रागच आलेला असतो. समर म्हणतो की काकू मी तुला माफच करू शकत नाही, कारण आजीच्या बाबतीत मी म्हणजे कुणाचंच ऐकू शकणार नाही. आजीच्या जीवावर उठणाऱ्यांना मात्र आता धडा मी शिकवणारच. तू किती काही कर, परंतु आज मला जे सत्य आहे तर ते सत्य समजलेलं आहे. त्यामुळे काकू तू आजीच्या जीवावर का उठली? केवळ पैशासाठी. मला जर पैसे मागितले असते तर एका क्षणात मी तुला खूप काही पैसे दिले असते, पण माझ्या आजीची अवस्था तू अशी करायला नको होती. आता बघ ना, स्वानंदी मॅडम परके आहेत, पण तरीसुद्धा मात्र स्वानंदी मॅडमनी आत्तापर्यंत आजीसाठी काय काय केलेलं आहे. काकू तू तर ते आजीची सून आहे आणि तू आजीबरोबर असं पैशासाठी वागू शकते. मला वाटलं नव्हतं की काकू तू इतक्या खालच्या थराला जाऊन पोहोचेल. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर समरला आणि काकूला तर मोठा धक्काच बसलेला असतो, कारण समोर आपलं सत्य उघड झालेलं आहे. काय करावं काहीच कळत नसतं. म्हणून मात्र आता घाईने आता स्वानंदी अंशुमनच्या तर कानामागे देतेच. अंशुमनला म्हणते की तुझी लायकी कशी झाली हे सर्व करण्याची? अरे काय गरज होती आजीच्या जीवावर उठण्याची? अरे पैसा महत्त्वाचा आहे की आजीचा जीव महत्त्वाचा आहे? तुला कळतं का तू काय वागलास? पुन्हा एकदा मात्र तू आता राजवाड्यांच्या घरामध्ये हे सगळं काही अगदी म्हणजे केलेलं वागणं आहे तर ते नालायक आणि अगदी किळसवाणं आहे. त्यामुळे आता तुला माफी नाही. काही झालं तरी शेवटी तुला आता जेलमध्ये जावं लागेल आणि शिक्षा भोगावी तर लागेलच. त्यासाठी मात्र आता जे काही करावं लागणार आहे ते सगळं काही मी करणार आहे. आता मी राजवाड्यांची सुद्धा परवानगी घेणार नाही. आत्ताच्या आत्ता आजीची माफी मागा. मी तुम्हाला रंगेहात पकडलेला आहे आणि आपला गुन्हा कबूल करा. तेव्हा अंशुमन आणि मलिका हात जोडून आता स्वानंदीसमोर आणि आजीसमोर उभे राहतात. आमच्याकडून फार मोठी चूक झाली, आम्हाला माफ करा. परंतु स्वानंदी म्हणते की नाही, किती काही झालं तरी काकू तुम्हाला आणि अंशुमनला शेवटी एकदा जेलची हवा खायला पाठवावं लागेलच, कारण तसे तुम्ही सुधारणार नाही. तेव्हा सुष्मिता दादा फारच घाबरते. सुष्मिता म्हणते की अगं ताई बघ ना, अगं हेच मला सगळं काही करण्यासाठी सांगत होते. मी यांचं ऐकून तुला त्रास देत होते, मला माफ कर. आता सुष्मिता सगळं काही कबूल करते. सुष्मिताला तर खूप भीती वाटलेली असते. सुष्मिता मात्र घाईने सगळं काही कबूल करून सगळं खरं सांगते. आणि आता स्वानंदी म्हणते की मला वाटलंच होतं, कारण सुष्मिता तू तुझ्या मनचं नाही तर तू सगळं काही यांचं ऐकून करते. समरला तर फारच राग येतो. समर मात्र पूर्णपणे आता रडत असतो, कारण एका काकूला आईचं प्रेम दिल्याचं त्याला सगळं काही आठवतं आणि माझ्या आजीच्या जीवाशी मात्र घरातील लोक खेळू शकतात. म्हणून तो आता समर स्वानंदीला घट्ट मिठी मारतो आणि खूप रडत असतो. तेव्हा आता स्वानंदी राजवाड्यांना समजावते, राजवाडे हे बघा काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून मात्र आता स्वानंदीने रंगेहात पकडून या दोघांचं सगळं सत्य बाहेर आणलेलं असतं आणि शेवटी मात्र आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.